हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी. तर एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. जसं की बरेचसे जण सुकी भाजी बनवतात, तर कोणी शेंगदाण्यामध्ये बनवतं. तर इथे मी मस्त असा मसाला बनवून शेवग्याची शेंगांची भाजी करणार आहे. तर इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्यात. मीडियम साईजच्या शेंगा आहे या, म्हणजे जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे. जर तुम्ही जास्त जाड घेसाल ना तर त्याचे बी जे आहे ना ते खूप जाड असतात आणि खूप रफ असतात. तर मीडियम साईजच्या शेंगा घ्यायचे, त्याचे वरचे जे साल असतात ना ते काढून टाकायचे आणि पूर्ण साल नाही काढायचे, थोडेफार एकदम असं काढायचे. नाहीतर काय होईल, तुम्ही पूर्ण प्रॉपर साल काढसाल ना तर ते जास्त गाळ होण्याचे खूप चान्सेस असतात. तर इथे थोडंसं मीठ टाकायचे, पाणी टाकायचे आणि चांगलं त्याला उकळू द्यायचे. तर ते पाणी जे आहे तर ते फेकायचं नाही आहे आणि मीठ टाकताना थोडंसं काळजीपूर्वक टाका, कारण की आपण त्या शेंगांचं पाणी जे आहे तर ते भाजीमध्ये टाकणार आहे. तर शेंगा पण चांगल्या उकडत आहे, तर कमी गॅसवर त्याला तसं सोडून द्यायचं आहे. तोपर्यंत मी इथे मसाला बनवणार आहे. तर मसाला बनवण्यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेत आणि चांगले म्हणजे जास्त बारीक पण नाही चिरलेले आहेत, ते मीडियम साईजमध्ये त्याला कट केलं आहे आणि थोडंसं तेल टाकून त्याला परतून घ्यायचे. तर एकदम आपल्याला जो कांदा आहे ना तर तो चांगला म्हणजे काळपट करायचा आहे, म्हणजे तळून. तर थोडंसं तेल टाकून मी त्याला चांगलं परततीये. तर थोडासा लालसर झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये फुटाणे टाकायचे. तुमच्याकडे फुटाणे नसेल तर तुम्ही डाळवं वगैरे पण टाकू शकता, टेस्ट भारी लागते. तर धने टाकलेत, फुटाणे थोडेसे फ्राय झाल्यावर लगेच धने टाकायचे आणि चांगला जो मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं की लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत 10 ते 12, कारण की ह्या लसणाच्या पाकळ्या खूप छोट्या छोट्या होत्या, त्याच्यामुळे मी 10 ते 12 घेतल्यात. तुम्ही मीडियम साईजच्या 5 ते 6 पण घेतल्या तर पुरेशा आहे. तर जो मसाला आहे तो पण चांगला परतला आहे, एका बाउलमध्ये तो काढून घेतला आहे. त्याच्यानंतर इथे लाल मिरच्या टाकल्या आहेत मी 5 आणि दगडी फूल टाकलं आहे थोडंसं. तर याला दगडी फुलाला चांगलं परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे, त्याला एकदम असं दाबून त्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत त्याच ज्या बाउलमध्ये आपण मसाला काढला होता पहिला, तर त्याच्यामध्येच टाकायचे. त्याच्यानंतर खोबरं घेतलं आहे मी, खोबरं पण पतल्या स्लाईसमध्ये कट केलं आहे त्याला, म्हणजे मिक्सरमधून काढताना ते लवकर होईन बारीक. तर त्याच्यासाठी काय करायचे की थोडंसं तेल टाकायचे आणि चांगलं त्याला परतून घ्यायचे, एकदम काळपट होईपर्यंत आपल्याला त्याला भाजायचं आहे. तर छोटासा मी अद्रकचा तुकडा घेतला आहे. तर अद्रकचा तुकड्यावरचे जे छिलके आहे ते काढलेत, साफसुथरा मस्त असा अद्रकचा तुकडा टाकला आहे, टेस्ट अजून चांगली लागते. तर काय करायचं की मसाला जो आहे तर पहिले पाणी न टाकता थोडासा फिरवून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरमधून एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे आपल्याला, एकदम बारीक अशी मस्त पेस्ट बनवायची आहे. तर थोडंसं पाणी ॲड करून त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे. जर तुम्हाला वाटलं की थोडंसं पाणी टाकावं लागतं परत, तर तुम्ही परत टाकून मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता. तर इथे मसाला जो आहे तर त्याची फाईन पेस्ट मस्त तयार झाली आहे आणि इथे शेंगा पण आहे तर त्या एकदम मस्त शिजल्यात बघा. तर एकदम गाळ पण नाही झाल्यात त्या आणि एकदम कडक पण नाही आहे. तर मीडियममध्ये मी त्याला शिजवून घेतलं आहे. एका मोठ्या पातेल्यामध्ये मी तेल टाकलं आहे, मोहरीचं तेल टाकलं आहे. त्याच्यानंतर तेजपत्ता टाकला आहे, 3 ते 4 पानं टाकलेत तेजपत्त्याचे. त्याच्यानंतर तेजपत्ता चांगला तळल्यानंतर आपण जी पेस्ट बनवलेली होती, मसाला बनवलेला होता, तो त्या तेलामध्ये टाकायचा आहे आणि त्याला चांगलं परतून घ्यायचे. तर इथे बघू शकता मसाला किती छान दिसतोय, एकदम काळपट दिसतोय. तर इथे 3 चम्मच तिखट मिरची पावडर टाकली आहे बघा मी इथे. 3 चम्मच, 1 चम्मच 1.5 चम्मच इथे मी गरम मसाला टाकला आहे आणि 1 चम्मच इथे मी हळद टाकली आहे आणि ह्या मसाल्यांना चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे ना की इथे मी कांदा लसूण मसाला घेतला आहे 1 चम्मच आणि 1 चम्मच कांदा लसूण मसाला टाकल्याच्या नंतर अर्धा चम्मच इथे मी
कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे बघा. तर त्याला कश्मीरी लाल मिर्च पावडर फक्त कलरसाठी आहे. आणि जे शेंगा आणि पाणी म्हणजे शेंगांचं पाणी आपण उकडून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. इथे भरपूर अशी कोथिंबीर पुदिना मी कापून ठेवला आहे. त्याच्यानंतर भाजी बघू शकता किती भारी वाटते, एकदम टेस्टी. आणि त्याचा वास जो आहे ना तो पूर्ण घरामध्ये पसरला होता. तर इथे काय करायचे, जेव्हा आपण पाणी टाकणार ना तर एकदम थंड पाणी नाही टाकायचे, गरम करायचं पाण्याला आणि त्याच्यानंतरच भाजीमध्ये टाकायचे. तर खूप सोपी भाजी आहे बघा ही, काहीच हार्ड नाही आहे म्हणजे बनवायला. तर इथे चवीपुरतं आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचे आणि जी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना आहे तर तो त्याच्यामध्ये टाकायचे. छान त्याची उकळी येऊ द्यायची आहे, भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. खूप टेस्टी लागते आणि खूप हेल्दी आहे बघा. मसाले जे आहे तर ते तुम्ही ऑप्शनल कमी जास्त करू शकता. खूप टेस्टी भाजी जी आहे तर ती बनवून तयार आहे. स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू.